जेव्हा माझा रेल्वे अपघात झाला, म्हणजे माझ्या उजव्या पायावरनं रेल्वे गेल्यामुळे पायाचे 2 ते 3 तुकडे झाले आणि तिथं मला अपंगत्व आलं. बिझनेस करणं हा जो काही भाग आहे ना, त्याला पैसेच लागतात अशातला भाग नाही. बिझनेस करण्यासाठी इच्छा लागते, ते मला तिथं अलाउड करत नव्हते. ते म्हणे तुमचा एक पाय नाहीये, तुम्ही अपंग आहे, तुम्हाला जमणार नाही. आज माझी स्पीकिंग ट्रेनिंग कोचिंग याचा जो टर्नओव्हर आहे तो साधारणतः 1 ते 1.5 करोड मध्ये जातोय. हे सगळं मी करतोय, ते पण फक्त एका पायावर. मला मित्र म्हटला, की "तुझा ते एक पाय नाहीये, तुझ्याकडनं शक्य नाही." मला एक जण म्हटलं, "तू दिसायला खूप काळा आहेस, त्यामुळे तुला तर कोणी व्हॅल्यू देणारच नाही." मी गावाकडचा असल्यामुळे कदाचित मला आयुष्यात संधी खूपच कमी भेटतील. मला असं वाटतं, की तू माझ्या पोटी जन्माला आला आणि ही चुकीच झाली. हे त्या 4 गोष्टी होत्या, ज्या माझ्या कानावर खूपदा पडल्या आणि त्या 4 गोष्टींबरोबरच अशा काही प्रसंग पण होते आयुष्यातले, की ज्यामध्ये मला असं वाटत होतं, की कदाचित माझ्याकडनं होणार नाही. ज्याच्यातला पहिला प्रसंग म्हणजे काय, की 2012 मध्ये रेल्वे चढत असताना पडलो, हात निसटला आणि माझ्या उजव्या पायावरनं रेल्वे गेल्यामुळे मी तिथं 85% अपंग झालो. हा एक प्रसंग असेल किंवा त्याचबरोबर मला गावात असल्यामुळे माझ्या इंजिनिअरिंग सोडावं लागलं मला. तो एक प्रसंग असेल किंवा 85% अपंगत्वामुळे मला माझ्या बिझनेसमध्ये किंवा माझ्या बाकीच्या गोष्टींमध्ये जे मला वैयक्तिक अडचणी येत होत्या, त्या अडचणीचे प्रसंग असतील. अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला ते प्रसंग होते जे मला मागं ओढत होते. तिथून सुरुवात करून आज मात्र स्वतःला इथपर्यंत आणू शकलो, की आज मी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून, त्याचबरोबर कॉर्पोरेट ट्रेनर, बिझनेस कोच म्हणून आज करोडोंचा उलाढाल चाललाय. त्याचबरोबर दुबईमध्ये पहिलं ऑफिस, पुण्यामध्ये ऑफिस, नाशिकमध्ये, संभाजीनगरला अशा सगळीकडे आज ऑफिस पण आहे. आणि या स्पीकिंग ट्रेनिंग कोचिंगच्या बिझनेसबरोबर एक माझा जो ट्रॅडिशनल बिझनेस आहे, तो बिझनेस म्हणजे एक्सपोर्टमध्ये, फूड प्रोसेसिंगमध्ये आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुद्धा. आणि आज या प्रोसेसबरोबर एक चांगली बिझनेस लाईफस्टाईल जी आहे, ती मी आज जगतोय. बऱ्याच जणांना मी नेहमी म्हणतो, की लक्झरी लाईफ जगणं हे फक्त एक पिक्चरमध्ये असलेल्या हिरोंचं किंवा क्रिकेटमधलेल्या असलेल्या प्लेयर्सचं त्यांचाच तो अधिकार आहे असं नाहीये. एक मराठी व्यक्ती म्हणून मला कधीतरी अशा खूप साऱ्या अडचणी तर आल्या होत्या, पण आज बऱ्यापैकी त्यातली जी लाईफस्टाईल आहे, ती मी पण जगतोय आणि त्याचा जो प्रवास आहे, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार. माझं नाव भूषण खैरनार. आज मी मोटिव्हेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणून काम करतो. माझ्या जर्नीबद्दल म्हटलं तर नाशिक जिल्हा मालेगाव तालुकामधील कळवडी गावाचा मी मूळचा रहिवासी. माझं शालेय शिक्षण हे नाशिक जिल्ह्यात झालं आणि त्यानंतर मी नाशिकला शहरामध्ये 11वी-12वीला असताना मी तिथं इंजिनिअरिंगचं स्वप्न पाहिलं आणि राज्यातलं 1 नंबरचं कॉलेज मला भेटावं म्हणून मी MITसाठी तयारी केली आणि मला MIT कॉलेज भेटलं देखील. पण या प्रवासामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. ते म्हणतात ना, आज इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात असं वाटतं, की मला माझ्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचंय. पण अडचण तेव्हा येते जेव्हा तो त्या गोष्टीसाठी आपली वाटचाल चालू करतो. त्यावेळेस त्याला खूप साऱ्या लोकांकडनं त्याला विरोध येतो. त्याच्या मार्गामध्ये खूप सारे अडथळे येतात आणि तसेच अडथळ्यातला सगळ्यात पहिला अडथळा म्हणजे 31 ऑक्टोबर 2012 रोजी जेव्हा माझा रेल्वे अपघात झाला. म्हणजे माझ्या उजव्या पायावरनं रेल्वे गेल्यामुळे पायाचे 2 ते 3 तुकडे झाले आणि तिथं मला अपंगत्व आलं. आज प्रत्येक व्यक्तीला, आज बघणाऱ्यांमध्ये बरेच जण असे आहेत, की ज्यांना वाटतं, की माझाच प्रॉब्लेम आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्यातलं कोणाला कदाचित आरोग्याची अडचण असेल, कोणाचं फॅमिली वैवाहिक आयुष्यामध्ये काही अडचण असेल, कोणी बिझनेसमध्ये खूप पैसा लावला पण ते पैसे गेले, बिझनेस चालत नाही असं असेल. आणि 90% लोकांचं दुःख हे, की त्यांना वाटतं, की माझाच प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, आज आयुष्यामध्ये खूप सारे पेन असतात, म्हणजे त्रास असतात. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पेन जर कोणता असेल, तर तो म्हणजे ज्या क्षणी माझ्या पायावरनं रेल्वे गेली, त्या क्षणी मला जो काही त्रास झाला, तो नक्कीच 1 नंबर आहे. आपण इमॅजिन करा, आपला बोट जर खिडकीत अडकला, दरवाजाच्या फटीत अडकला, आपल्या हातावर जर एखादा मोठा दगड पडला, तर किती वेदना होत असतील. पण माझ्या पायावरनं तर हजारो टन वजन असलेली रेल्वेच माझ्या पायावरनं गेली. मग आज मला सांगायचं काय, या सगळ्या अडचणीनंतर बरेच जण तुमच्यातल्या हा विचार करता, की माझे जी काही प्रॉब्लेम आहे, या जगात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम देवाने मलाच दिले. आणि देवाला आपण हे बी म्हणतो, की हे सगळे प्रॉब्लेम मलाच का दिले? त्या सगळ्यांना मला सांगायचंय, की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्ही डोक्यावर एका हत्तीसारखं, एका वजनासारखं अवाढव्य बनवून ठेवलंय. पण माझं जर अडचण म्हटली, तर मी तुम्हाला माझा पेन बोललोच. आणि त्याच्या पुढे जर जाऊन सांगायचं, जेव्हा मला ॲडमिट केलं, जेव्हा माझी ड्रेसिंग व्हायची, म्हणजे माझ्या पहिल्या ऑपरेशनमध्ये माझ्या पायाला काटण्यात आलं.
कापण्यात आलं आणि कापल्यानंतर माझा जो पाय तो उघडा सोडला होता 7 दिवसांसाठी. मध्ये एक हाड दिसायचं, आजूबाजूला स्नायू होते. पण मात्र जेव्हा ड्रेसिंगला ते यायचे तेव्हा इकडे 2 जण धरायचे, इथं वडील धरायचे, खाली माझा भाऊ धरायचा, तो पाय धरायचा आणि सगळे मला दाबून का धरायचे? कारण की ड्रेसिंगच्या वेळेस जसं आपण आंबा पिळतो, आंबा पिळून जसं आपण रक्त काढतो, तर लिटरली माझी पूर्ण जखम दाबून त्याच्यातून जे खराब रक्त असतं ते रक्त काढण्याचा प्रयत्न ते करत होते. मग आज याच्यावरून मला काय सांगायचंय, त्या ड्रेसिंगच्या दिवशी दवाखान्याच्या अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंत माझा आकांत जायचा. आणि मी म्हणतो तो आकांत फक्त 1 किलोमीटर नाही, तर माझ्या त्या सगळ्या स्वप्नांपर्यंत पण जात होता, जे स्वप्न मी माझ्या आयुष्यात आधी बघितले होते. पण आज एवढा त्रास होऊन सुद्धा मी त्यावेळेस एकच विचार केला आणि आज हा त्रास म्हणजे काय फक्त त्या हॉस्पिटलपर्यंत होता असं नाही. आज मी अपंग म्हणून आयुष्य जगत असताना तुम्ही एक विचार करा, साध्या व्यक्तीला 2 पाय असतात. एक पाय 50% तर दुसरा पाय 50% वजन घेतो आणि दोघी पाय मिळून माणूस उभा राहतो. पण माझा तर एक पाय नाहीच आहे. असा आधार मी किती बी घ्यायचा म्हटला, पण तो आधार फक्त नावाला आहे. कारण की माझ्या एका पायावर 80 ते 90% वजन येतं आणि हा पाय माझा दुखतो. आणि एवढं होत असून सुद्धा मी काय विचार केला, की हे सगळे त्रास जे आहेत, ते म्हणतात ना, जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपण देवाला एक गोष्ट विचारतो, की तू मलाच हा त्रास का दिला? पण आज पुढे जाऊन जेव्हा मी माझा विचार बदलवले, मी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकात मी एक वाक्य वाचलं होतं आणि ते वाक्य असं, की ते म्हणतात ना, की तुमची परिस्थिती जी राहते ती अशी राहते, की तुम्हाला इच्छा होणार रडण्याची. तुमची परिस्थिती जी राहते ती अशी राहते, की तुम्हाला इच्छा होणार रडण्याची. तुमची मनस्थिती अशी बनवा, की तुम्ही तयारी करणार लढण्याची. मग आता रडायचं की लढायचं हे आपल्या हातात आहे. कारण की त्यावेळेस माझी परिस्थिती आता अशी होती, की माझ्याकडे रडण्यासाठी 100 कारण माझ्यासमोर असेल. आज सकाळी उठल्यानंतर मी वॉशरूमला कसा जात असेल, आज मी कपडे बदलवण्यासाठी मी कसं, मला कसरत काय असेल, रात्री 2 वाजता जर मला पाणी प्यायचं म्हटलं, तर मी कोणाची काय मदत घेणार? आणि आयुष्यामध्ये या कुबडीप्रमाणे मानसिक कितीतरी कुबड्या, शारीरिक कितीतरी कुबड्या, माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांच्या कितीतरी कुबड्या घेऊन मला जगावं लागत आहे. पण दुसरी बाजू एक ही पण आहे. मी जे वाक्य बोललो ना, की रडायचं नाही तर लढायचं. आणि त्या लढण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यावेळेस मानसिकतेने स्वतःला उचलण्याचं ठरवलं. मी तेव्हा मनात एक वाक्य ठरवलं. ते म्हणतात ना, की माझ्या त्रासाला, म्हणजे कितीही काय म्हटलं तर बऱ्याच लोकांना वाटतं, ते म्हणतात ना, की मला माझ्या इच्छांना, माझ्या स्वप्नांना हे नाही सांगायचंय, की माझा त्रास किती मोठा आहे. माझ्या इच्छांना, माझ्या स्वप्नांना मला हे नाही सांगायचंय, की माझा त्रास किती मोठा आहे. अरे मला माझ्या त्रासाला हे सांगायचंय, की माझ्या इच्छा आणि माझे स्वप्न किती महत्त्वाचे. आणि ते विचार मी केला आणि मी माझा प्रवास चालू केला. पहिलं ऑपरेशन नंतर 7 नोव्हेंबरला दुसरं ऑपरेशन झालं. मी स्वतःला फास्टली रिकव्हर केलं आणि माझ्या ह्या ॲक्सिडेंटच्या आधी मी मार्केटिंगचा एक भाग होतो आणि त्या मार्केटिंगचा भाग असताना कुठं ना कुठं मला ते मार्केटिंगचं एक चांगलं वातावरण भेटलेलं होतं आणि त्या वातावरणाला कंटिन्यू करण्याचा मी निर्णय घेतला. आपल्याकडे काय पद्धत आहे माहिती आहे, की एखादी अडचण अशी गळापर्यंत पोहोचेपर्यंत आपण काहीच करत नाही आणि शेवटच्या क्षणाला तहान लागल्यावर आपण विहीर खंदायचा प्रयत्न करतो. आज हे मी का सांगतोय? कारण की माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी तेव्हाच विचार केला होता, की आता कदाचित मला ॲडमिट बरेच दिवस करतील आणि लास्ट लेव्हलला सगळेजण येतील, मला विचारतील, बघायला येतील, मला विचारतील, की कसं काय झालं, पायाला काय लागलं, रेल्वे कशी होती, काय होती, किती गेली? आणि त्यांच्या उत्तरांमध्ये मी निराशयाच्या गर्ततेत, म्हणजे एक प्रकारे डिप्रेशनमध्येच गेलो असतो. म्हणून मी निर्णय घेतला. मला डिस्चार्ज भेटल्यानंतर फक्त 2 दिवस मी घरी होतो, 2 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी मी स्वतःच्या मार्केटिंगच्या कामासाठी स्वतःला पुण्याला नेलं आणि पुढे नाशिकला गेलो. परत मी घरी आलो नाही. आणि त्या मार्केटिंगच्या कामामध्ये मी स्वतःला खूप बिझी नेलं. बरेच जण इथं जेव्हा नैराश्यात असतात, अडचणीत असतात, लक्षात ठेवा, की एखाद्या ठिकाणी बसून राहणं, एकाच विचारावर टिकून राहणं, एकाच प्रश्नावर अडकून राहणं म्हणजेच खरं नैराश्य. पण त्यावेळेस जे मी केलं ते काय, की नैराश्याशी 2 हात करायचा असेल तर तुम्ही काहीतरी क्रिया, काहीतरी ॲक्टिव्हिटी, काहीतरी बदल करा. जसं मी माझं गाव आणि माझं घर सोडलं आणि पुढे त्याच कंपनीमध्ये मार्केटिंग करता करता आयुष्यामध्ये अडचणी तर नक्कीच येत होता. प्रॉब्लेम हा आयुष्याचा दुसरा नाव आहे. प्रॉब्लेमशिवाय आपण करू नाही शकत. मी ते मार्केटिंग करता करता माझं काम वाढवलं आणि बघता बघता एक मिलियन जी उत्पन्न असतं ना, की 10 लाखापेक्षा जास्त इन्कम करणारा सगळ्यात कमी वयातला एक अपंग व्यक्ती म्हणून एक प्रसिद्धी भेटली. बघता बघता त्या कंपनीच्या थ्रू माझं उत्पन्न हप्त्याला 1 आणि 1.5 लाखावर पोहोचलं. आणि हे सगळं करत असताना मला आनंद एका गोष्टीचा होतो. ते म्हणतात ना, शोधलं कारण तर कारणं तुम्हाला याचे बी भेटतील, की मी का नाही करू शकत. ते म्हणतात ना, लोकं न करण्याचं कारण शोधतात. मग लोकांनी न करण्याचं कारण शोधलं आणि मी करण्याचं कारण शोधलं.
कारण की गिव्हअप करणं हे माझ्या कुठेतरी डिक्शनरीत लिहिलेलं नव्हतं. आणि ते मार्केटिंगचा मी स्पीड एवढा वाढवला, एवढा वाढवला आणि त्या कंपनीमध्ये मला एवढा फायदा झाला, की तिथून पुढे मी स्वतःच्या कौशल्यावर काम केलं. कारण की मी आधी पण मी म्हटलो ना, की त्या प्रसंगामध्ये जरी माझा पाय जरी गेला असेल, देवाने म्हणेल किंवा नीतीने कदाचित माझ्याकडनं एक पाय घेतला असेल. नीतीने कदाचित माझ्याकडनं 85% हालचाल घेतली असेल. पण तीच नियती माझ्याकडनं माझा आत्मविश्वास आणि माझी हिंमत नक्कीच घेऊ शकणार नाही. आज याचा विचार तुम्हाला बी करणं गरजेचं आहे. तुम्ही जर केलं तर नक्कीच होणार. आणि मी पुढं बघता माझ्या त्या मार्केटिंगच्या कामामध्ये लोकांना कळालं, की मी जे करतोय ते लोकांसाठी प्रेरणादायी आहे. कारण की समाजात असे काही घटक आहेत ज्यांना पण गरज आहे. आणि महत्त्वाचं असं, की ज्यावेळेस मी मार्केटिंगचं काम करता मला विचार काय आला, की आधी मी इंजिनिअरिंगला होतो आणि इंजिनिअरिंगचं स्वप्न होतं, की मी आय-टी कंपनी टाकणार. पण ज्यावेळेस या अडचणी येत होत्या, मनात वेगवेगळे विचार यायचे सकारात्मक, नकारात्मक. तेव्हा मला लक्षात आलं, की मी तर मार्केटिंग करतोय, मी चांगल्या घरातून आहे, आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहे, तरी मला असे वाईट विचार येतात. मग त्या लोकांचं काय ज्यांचा प्रॉब्लेम माझ्यापेक्षा अडचणीत असेल. मी मार्केटिंगचं काम करत असताना मला बऱ्याच जणांनी इन्व्हाईट केलं, की तुमची जी स्टोरी आहे ती खूपच प्रेरणादायी आहे. आणि ती प्रेरणादायी स्टोरी असल्यामुळे मी विचार काय केला, की आज जर यांना माझी मदत होते, तर या सगळ्या मदतीबरोबर माझं जे स्वप्न आहे, की मी मार्केटिंग करता एक आय-टी इंजिनिअर म्हणून मी स्वतः एक स्वतःची आय-टी कंपनी टाकावी. पण लोकांना इतक्या अडचणी आहे, लोकं इतक्या प्रॉब्लेममध्ये, त्यांच्या अडचणी ह्या नक्कीच माझ्यापेक्षा जास्त वाईट. आणि माझ्याजवळ जे असलेले काही प्लस पॉईंट आहे, जसं मी मार्केटिंग करतोय, वातावरण चांगलं आहे, उत्पन्न चालू आहे, कमी वयात आहे. पण त्यांच्याकडे तर या सगळे प्लस पॉईंट नाही आहेत. मग त्यांना तर किती वाईट वाटत असेल. तेव्हाच मी निर्णय घेतला, की आय-टी कंपनीचा मालक होण्यापेक्षा हजारो लाखो मनांचा मालक म्हणजेच एक मोटिव्हेशनल स्पीकर होणं नक्कीच योग्य. आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला आणि बघता मला इतर लोकांनी जेव्हा बोलवलं कार्यक्रमासाठी आणि ते स्वतःहून म्हणायचे, की तुम्ही या, तुमची ती स्टोरी खूप महत्त्वाची. मला एक आठवतं, की मी 2 कार्यक्रम केले. त्या दोघी कार्यक्रमांमधून मला 5 ते 10 असे कॉल आले, की ज्या लोकांचं म्हणणं, "सर सॉरी बट आमच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा निर्णय घेण्याची इच्छा होती. पण तुम्हाला बघितल्यानंतर निर्णय घेतला, की नाही, जर तुम्ही एवढ्या अडचणी असताना करू शकता, तर आम्ही का नाही करू शकत?" मग त्या दिवशीच मला वाटलं, की यापेक्षा आपण स्वतः पूर्णतः समाजातल्या विविध घटकाला म्हणजे पब्लिक सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, आपल्या या अनुभवातून, आपल्या या विचारांमधून, आपल्या या स्किलमधून काहीतरी फायदा व्हावा असं माझं म्हणणं. मग मी तेव्हाच चालू केलं एक मोटिव्हेशनल स्पीकर, ट्रेनर आणि कोच म्हणून माझा फुल टाईम प्रवास. मग त्या कंपनीच्या मार्केटिंगपासून मी स्वतःला पूर्ण अलिप्त करून मी पूर्णतः एका पक्षाप्रमाणे पूर्णतः स्वतंत्र झालो या सगळ्या लोकांना माझ्या सुविधामधून मदत करण्याचं. आणि बघता महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये मी वेगवेगळ्या कंपन्यांना, लोकांना, मोठमोठ्या पब्लिक सेक्टरच्या कार्यक्रमांना मी त्यांना मदत करू शकलो माझ्या या प्रवासातून. आज हे मी का सांगतोय? मला एक मनात एक विचार नेहमी होता, आज ठीक आहे माझा ॲक्सिडेंट झाला, मी अपंग होतो, तिथून सावरलं ठीक आहे. पण ही एकच गोष्ट मला आयुष्यभर नाही टिकणार आहे. ते काही जणांना सवय असते, की एकदा जर त्यांनी काही चांगलं केलं, तर आयुष्यभर तेवढंच ते त्याची पुंगी वाजवणार. पण सत्यता अशी आहे, की खरा विजेता तो, जो स्वतःला कायम त्या विजेत्याच्या लेव्हलला नेऊन ठेवतो. मग आधी पहिली लेव्हल, दुसरी ते म्हणतात ना, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यशस्वी होणं हा एक निरंतर प्रवास आहे. ती म्हणजे एक जागा नाही, की एवढं केलं म्हणजे मी यशस्वी झालो. त्याच्यासाठी न थांबता आपल्याला अथक परिश्रम करायचे. आणि मी ते करता एक इच्छा म्हणून माझ्या मनात एक विचार पण येतो, की एक लक्झरी लाईफस्टाईल जगणं, मोठमोठ्या कारमध्ये फिरणं, ब्रँडेड कपडे वापरणं, आपल्या परिवाराला विमान प्रवासात नेणं, विदेशात नेणं, या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी जगण्याचा जो काही अधिकार आहे, तो फक्त बॉलिवूडच्या हिरोनाच आहे का? तो फक्त क्रिकेटच्या सगळ्या प्लेयर्सलाच आहे का? तो फक्त काही राजकारण्यांच्या मुलांना किंवा राजकारणाच आहे का? नाही. हा अधिकार एका मराठी समाजातल्या एका मध्यमवर्गीय तरुणाला सुद्धा आहे. तो सुद्धा हे सगळं आयुष्य जगू शकतो. फक्त गरज काय? ते म्हणतात ना, पैसे झाडावर उगतात का? कारण की पैशांचं झाड असतं का? मी म्हणतो हो, पैसे झाडावर बी उगतात, पैशांचं झाड पण असतं. पण त्या पैशाच्या झाडाचं जे बीज आहे, ते जमिनीमध्ये नाही तर आपल्या डोक्यात लावावं लागतं. आणि तसंच बीज मी लावलं आणि म्हणून मी सगळ्यांना तेच सांगणार, की मी काय केलं 2 गोष्टी. सगळ्यात पहिले समाजाला गरज कशाची त्याचा विचार करा. दुसरं, समाजाला तुम्ही जी मदत करणार, त्या मदतीतून त्यांना किती फायदा होणार याचा तुम्ही विचार करा. आणि बस या निरंतर प्रवासामध्ये सुरुवातीला थोडासा संयम म्हणजे पेशन्स आणि नंतर सगळ्यात जास्त म्हणजे तुमची चिकाटी म्हणजे सगळ्यात जास्त तुमचं पॅशन महत्त्वाचं आहे. थोडा सुरुवातीचा संयम आणि त्यानंतरचा पॅशन म्हणजेच काय तुमची जिद्द महत्त्वाची.
आणि ते मी केलं. आणि बघता बघता माझं एक छोटं स्वप्न होतं की माझा ट्रॅडिशनल बिझनेस पाहिजे. मग मी, माझा भाऊ आणि माझा मित्र आम्ही सगळ्यांनी मिळून एक्सपोर्टचा व्यवसाय चालू केला. आणि आज माझं एक्सपोर्टचं जे ऑफिस आहे ते दुबईमध्ये आहे. आणि आज दुबईमधल्या वेगवेगळ्या कंपन्या, हॉटेलला लागणारा जो शेतमाल आहे तो आम्ही आमच्या एक्सपोर्टमधून देतो. म्हणजे आज बघता बघता या गोष्टीला 6 वर्ष झाले. का? कारण की आम्ही हिंमत केली. आमचा प्रवास होता. माझं असं म्हणणं आहे की बिझनेस करणं हा जो काही भाग आहे ना, त्याला पैसेच लागतात अशातला भाग नाही. बिझनेस करण्यासाठी इच्छा लागते आणि त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता याची तयारी लागते. आणि अजून त्याचबरोबर समाजाला गरज काय, बिझनेसची प्रोसेस काय, या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन लागते. आणि ते मी केलं. आणि पुढे बघता बघता फूड प्रोसेसिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आणि आज मला आनंद याचा होतो, बऱ्याचशा उद्योजकांचं असं म्हणणं आहे की आम्ही बिझनेस तर टाकला, पण आमच्या बिझनेसची अडचण काय, आम्ही स्वतःचेच नोकर होऊन बसलोय. जर आम्ही जॉब केला असताना तर 7 वाजता फ्री तरी झालो असतो. पण आज आमचा बिझनेस असा झालाय की सकाळी 5:45 कॉल चालू होतात ना रात्री 11 पर्यंत. आणि मग जन्म झाला माझ्या त्या एका अनुभवाचा की सगळ्यांबरोबर काम करता करता या अडचणीवर मी काम केलं. एक लंडन ओरिजिनचा कोर्स केला आणि मग माझा बिझनेस कोच म्हणून प्रवास चालू झाला. मग आज माझ्याकडे कोल्हापूरमधले बोगम असोसिएट असतील, अहमदनगरमधले सुलभ कन्स्ट्रक्शन असतील किंवा भंडारामधले बरेचसे असे कन्स्ट्रक्शनमधले लोक आहे की ज्यांना त्यांचा माझ्या या कोचिंगचा बेनिफिट झाला. मग ते मुक्ताई टेक्सटाईल असेल किंवा वेगवेगळे ब्रँड असतील की ज्यांना मी माझ्या ट्रेनिंग किंवा कोचिंगच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत केली. मग हे सगळं मी करतोय, पण हे सगळं करता करता 2 आयुष्य मी जगतोय. एक साधारण मनुष्य म्हणून जे आयुष्य तुम्ही जगता ते तर मी जगतोच आहे, पण सकाळी उठल्यानंतर एक अपंग म्हणून ज्या माझ्या अडचणी त्या वेगळ्या. दिवसभर बोलल्यानंतर रात्री पाय जो दुखणार आहे ती अडचण वेगळी. पण हे सगळं करताना मी कधी थांबलो नाही. मग मी काय म्हणतोय की मराठी व्यक्ती सुद्धा मोठा होऊ शकतो, पण त्याला गरज आहे त्याचे विचार बदलण्याची, त्याला गरज आहे त्याचं वातावरण बदलण्याची. एक व्यक्ती जर आपली जी जागा आहे, मी म्हणतो आपली नाळ जोडली पाहिजे आपल्या गावाशी, आणि आपण ठरवलं तर आपल्या गावात राहून सुद्धा उद्योगामध्ये मोठं होऊ शकतो. आणि ते मी स्वतः बी केलं आणि आज माझ्याबरोबर कितीतरी उद्योजक करताय. आज मला बोलायचा अर्थ काय आहे की आज एका माणसाच्या आयुष्यामध्ये 8 गोल्डन इयरचा एक रूल आहे. कारण की आज माझा हा सगळा प्रवास मी सांगतोय, आज मी एवढं सगळं चांगलं करतोय. शक्य ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. पण हे 8 गोल्डन इयर्स आपल्याला समजले पाहिजे, जे माझ्याबरोबर इनडायरेक्टली घडलं 2011 पासून 19 पर्यंत. या 8 गोल्डन इयरमध्ये तुम्हाला एक स्किल पकडायचंय, तुम्हाला एक कला किंवा स्किल म्हणजे कौशल्य पकडायचे आणि त्याच्यातच सर्वस्व द्यायचे. आता त्या 8 वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न भेटेल पैशांचा असं नाही, त्या 8 वर्षात तुम्हाला प्रमोशन भेटेल असं नाही, प्रगती होईल असे नाही. पण एकाच गोष्टीत जर 8 वर्ष दिले तर 100% 9व्या वर्षी त्या गोष्टीच्या बदल्यात ज्या लोकांना त्याची गरज आहे ते तुमच्याकडे स्वतःहून येतील. थोडी मार्केटिंग करावं लागणार. आणि हेच मी केलं. ते म्हणजे कशाच्या बाबतीत? मार्केटिंगच्या बाबतीत. माझे ते 8 वर्ष होते 2च शब्द, एक म्हणजे मार्केटिंग आणि एक म्हणजे बोलणं. आणि या दोघांना एकत्र करून काय तयार होते? ट्रेनिंग. आणि ते मी केलं आणि आज त्याचा रिझल्ट हा की आज माझ्या एक्सपोर्ट, फूड प्रोसेसिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा जो बिझनेस आहे याचा टर्नओव्हर नाही जरी म्हटलं तरी साधारणतः आज 2 ते 5 करोडमध्ये जातोय. आज माझी स्पीकिंग, ट्रेनिंग, कोचिंग याचा जो टर्नओव्हर आहे तो साधारणतः 1 ते 1.5 करोडमध्ये जातोय. हे सगळं मी करतोय ते पण फक्त एका पायावर. आज मला एवढंच म्हणायचंय की अडचणी प्रत्येकाला आहे, पण प्रयत्न महत्वाचे. आज माझं उदाहरण सांगतो, हे सगळं करत असताना मी स्वतःसाठी जगणं सोडलं नाही बरं का. कारण की मला जे आवडतं ते मी नक्कीच करणार. ते म्हणतात ना, काही लोक म्हणतात एवढा पैसा कमवून कुठं जायचंय, मेल्यानंतर पैसे इथंच राहतात. अहो तुम्हाला कोण म्हटलं? तुम्हाला कोण म्हटलं की आम्ही पैसा मेल्यानंतर घेऊन जाण्यासाठी कमवतोय? मला नाही माहित की मी किती जगणार. मला नाही माहित की मी किती जगणार, पण माझ्या खिशात जर पैसे असतील तर जेवढं जगणार मी स्वतःच्या दमावर जगणार, एवढी मला ॲश्युरिटी. मला आठवतं मला जगायला आवडतं म्हणून जेव्हा माझं लग्न झालं त्या लग्नाचं नियोजन मी कसं केलं. प्रत्येक येणाऱ्या बारातीच्या रूमला AC होता, तिथं स्विमिंग पूल होतं. माझे जे काही सेटअप होता तो पूर्ण फिल्मी स्टाईलमध्ये, जे डेस्टिनेशन मॅरेज असतं ते मी आता 2021 मध्ये केलं. का करू शकलो? कारण की माझं स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम होतं आणि मी मान्य केलं होतं की हो, आयुष्यात पैसा महत्त्वाचा. हे पैसा किती महत्त्वाचा हे त्याला विचारा ज्याला पैशांच्या कमतरतेमुळे स्वतःचा जीव गमावा लागतो. पैसा किती महत्त्वाचा हे त्याला विचारा ज्याला पैशांच्या कमतरतेमुळे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला गमावं लागतं. आणि पैसा किती महत्त्वाचा आहे त्याला विचारा. ते म्हणतात ना, माणूस जन्म घेतो एकदा पण मरतो खूपदा. ते म्हणतात ना, जेव्हा जेव्हा आपल्या इच्छा मरतात तेव्हा तेव्हा एक प्रकारचं ते आपलं स्वतःचं मरणच असतं. आणि बघा ना, मी गणपतीपुळेला गेलो आणि मी ठरवलं की मी पॅरासेलिंग करणार. म्हणजे समुद्रापासून कितीतरी 1000 फूट उंच मी जाणार आणि तिथून मी पृथ्वीचा तो गोलाकार बघणार. कारण की आयुष्यामध्ये प्राण्यांची असते ती स्थिती आणि माणसाची असते ती परिस्थिती. मग परिस्थिती आणि स्थितीमध्ये शब्दशः फरक काय? परिवर्तन.
जो प्राणी स्वतःच्या स्थितीत परिवर्तन करतो तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि राग नका येऊ देऊ, जो मनुष्य प्राणी मनुष्य राहून सुद्धा स्थितीत परिवर्तन करत नाही तर त्याच्यात आणि प्राण्यात काहीच फरक नाही. आणि या विधीनुसार ज्यावेळेस मी गेलो गणपतीपुळ्याला, तर जे पॅरासेलिंग करणारे होते ते मला तिथं अलाउड करत नव्हते. ते म्हणे तुमचा एक पाय नाही आहे, तुम्ही अपंग आहे, तुम्हाला जमणार नाही. म्हटलं ही माझी इच्छा आहे, हे माझं स्वप्न आहे, मी करूनच राहील. ते म्हणे आम्हाला तुम्ही लिहून द्या. मी म्हटलं नक्की, मी लिहून द्यायला सुद्धा तयार आहे. ते म्हणे पॅरासेलिंगसाठी एक बोट समुद्रात असते, दुसरी बोट जाते, ती बोट चालू असताना, दोघी बोट चालू असताना तुम्हाला चालून तिथं उतरावं लागतं आणि मग पुढं करावं लागतं. म्हटलं मी जर ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. मला एक गोष्ट माहिती आहे, माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हा बोलता येत नव्हतं, बोलायला शिकला. माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हा चालता येत नव्हतं, चालायला शिकला. जर आपल्याला शिकायची इच्छा असेल तर या जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला जमणार नाही. आणि शेवटी तो मिनिटं आलाच. त्या लोकांची उज्जत घातल्यानंतर, ती सही केल्यानंतर ज्यावेळेस मी पॅरासेलिंगसाठी वर गेलो, आहा, तो जो अनुभव होता तो खूपच वेगळा. मी पूर्ण गोलाकार समुद्र पाहिला, मी पृथ्वी पाहिली आणि क्षणार्धात मला आठवलं की तो क्षण कोणता, जेव्हा मला शक्य होतं सगळं काही सोडून देणं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा, जेव्हा मला लोकांनी नाही म्हटलं तेव्हा, जेव्हा मला बिझनेस जमत नव्हता तेव्हा, जेव्हा मी इंजिनिअरिंग सोडली तेव्हा. पण नाही, त्या प्रत्येक वेळी मी दुसरा ऑप्शन नाही निवडला. कोणता? सोडून देण्याचा, कॉम्प्रोमाइज करण्याचा. त्या प्रत्येक क्षणी मी ऑप्शन निवडला कोणता? प्रयत्न करण्याचा आणि सुरुवात करण्याचा. मला विचार करणं, आयडिया डोक्यात घेणं आवडत नाही. मला 100 आयडिया असण्यापेक्षा एक आयडिया डोक्यात घेऊन त्याच्यावर काम करणं नक्कीच आवडतं. मला असं सिद्ध करायचं होतं. ते म्हणतात ना की माणूस अपंग हा शरीराने नाही, तर माणूस अपंग हा मनाने असतो. कारण की माझ्या माहितीनुसार आंधळा तो नाही ज्याला डोळे नाही, आंधळा तो आहे ज्याला डोळे असून सुद्धा तो त्याची दूरदृष्टी, विजन बघत नाही, माझ्या कुटुंबाला नेईल कुठं. मी म्हणतो बहिरा तो नाही ज्याला कान नाही, बहिरा तो आहे ज्याला कान असून सुद्धा त्याला त्याच्या भविष्याची साध ऐकू येत नाही की तू काहीतरी करू शकतो. आणि मी म्हणतो लंगडा मी नाही, कारण की माझा पाय नाही. अरे लंगडा तर तो व्यक्ती आहे ज्याला 2 पाय असून सुद्धा तो व्यक्ती आपल्या घरच्यांसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या अडचणींसाठी जर 2 पाय असून सुद्धा तो बाहेर निघत नसेल तर तोच खरा लंगडा आहे. शेवटी मी सगळ्या युवा पिढीला एकच मेसेज देऊ इच्छितो की जर एकचदा संधी भेटली जगण्याची, तर त्या जगण्याच्या भेटलेल्या संधीला वाया घालू नका कारण सांगण्यामध्ये. त्यापेक्षा कारण शोधा, काहीतरी मोठं करण्याचं एक क्षेत्र निवडा. तुम्ही जिथं आहे तिथून सुरुवात करा. कारण की आज मला माहिती आहे असे कितीतरी बिझनेसमॅन आहे ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे, अडचण आहे, मी त्यांना मदत करतोय. असे कितीतरी लोक आहे ज्यांचा आहे तो बिझनेस वाढवायचा आहे, मी एका पायावर त्यांना मदत करायला तयार आहे. असे कितीतरी लोक आहे जे जॉब करताय पण बिझनेसची सुरुवात कुठून करू डोक्यात आहे. 7 वर्षापूर्वी विचार केला होता स्वतःचा बिझनेस टाकेल आणि आजही सुरुवात नाही. त्यांच्यासाठी मी तयार आहे. आणि तरी काय अडचण असेल तर मला एक गोष्ट माहिती आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. शेवटी एकच वाक्य म्हणणार की तुम्हाला आयुष्यामध्ये तुमची परिस्थितीपेक्षा तुमची मनस्थिती महत्त्वाची, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि शेवटी आज ते म्हणतात ना की देव आला यापेक्षा देवाला आणणारा मोठा असतो. एखादी संधी भेटण्यापेक्षा त्याची प्लॅटफॉर्म महत्त्वाचा असतो. आणि त्याच पद्धतीने तुम्ही मला बघताय, तुम्ही मला ऐकताय, तुम्हाला माझा अनुभव येतोय, याचं कारण आणि याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त जोस्टॉकच्या टीमला. एवढंच एक वाक्य बोलणार की जर तुम्ही ठरवलं की मला करायचंय तर कोणाचा बाप थांबवू शकत नाही करण्यापासून तुम्हाला. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.